त्या पद्धतीचं त्यांनी ते वातावरण भीतीचं निर्माण केलं जिल्ह्यावरती. हे एवढंच काम त्यांनी केलेलं आहे तिथं येऊन, बाकी काही केलेलं नाही. त्यांना वातावरण दूषित करायचंय, हे काम ते करणार आहेत. ते कोर्टातही गेले आणि रस्त्यावर उभे आले आणि कुठं आले तरी काही फरक पडत नाही. कारण त्या ग्राउंडवरती आमची घोंगडी बैठक झालेली, हे जे ग्राउंड आहे तिथं आमची घोंगडी बैठक झालेली. त्याच्यामुळं त्यांची क्षमता आमच्या लक्षात आली काय आहे ती, आणि सरकारच्याही आली असेल. ही खटाटोप कशासाठी, ही खटाटोप कशासाठी? कारण ते ग्राउंड तिथं आपली घोंगडी बैठक झाली, तुम्ही सगळे पत्रकार बांधव सगळे त्याला साक्षीदार आहेत. ती घोंगडी बैठक झालेली आपली त्या ग्राउंडवरती. आणि तिथं हे महाएल्गार घ्यायला निघाले ते घुरट भुजबळ, ते घुरट तिकडून येतं इथं आणि बीड जिल्ह्यातलं वातावरण खराब करते. आता ज्या एका नेत्यानं ते लोक जमवलेत ते एवढे तर मदत घेतात. नुसते इथं व्यासपीठावरच्या लोकांसाठी काय वाजवून लोक जमविले का ती, आणि यांच्यासाठी लोकांसाठी. अरे तुमची काय पत हे लक्षात घेतली पाहिजे. तुमची पत त्याच्या नादी लागून, त्या घुरट भुजबळच्या नादी लागून कशाला वायाला घालता? आणखीन तरी शहाणे व्हा, आणखीन हातातली